नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. चैतन्य सकाळी सकाळी कामावर निघालेला असतो आणि जेव्हा तो त्याच्या बाईकवर बसतो तेव्हा त्याला पेनड्राईव्ह हाताला लागतो आणि तो विचार करत असतो की हा पेनड्राईव्ह माझ्याकडे कसा काय आला, म्हणजे माझा तर पेनड्राईव्ह नाहीये. याचा अर्थ नक्कीच कोणीतरी माझ्या बाईक जवळ आलं होतं आणि नक्कीच कोणीतरी हा माझ्या बाईकमध्ये ठेवलेला असणार. आणि मग त्याच वेळी त्याला त्या रात्रीची गोष्ट सुद्धा आठवते की जेव्हा तो बाईककडे येत होता त्यावेळी आउट हाऊस मधून त्याला कसला तरी आवाज येत होता आणि जेव्हा तो आउट हाऊस मध्ये जायला निघाला त्याच वेळी साक्षीने त्याला पकडलं होतं आणि साक्षी त्याला मागे खेचत होती. ना जसं म्हटले की त्या खोलीमध्ये पाईपचं काम चालू होतं, पण मग जर पाईपचं काम त्या खोलीमध्ये चालू होतं तर साक्षीने मला असं का ओढलं तिथून, आणि मी जर पाईपचं काम चालू असताना बघितलं असतं तर साक्षीला आणि अण्णांना काय प्रॉब्लेम होता, याचा अर्थ नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय असं त्याला थोडा संशय येतो. त्या सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं असतं. त्याने सगळ्यांना खोटं सांगितलेलं असतं की सायली ही मंदिराच्या मागे बेशुद्ध होऊन पडली होती, परंतु सायलीला मैपत आणि साक्षीने किडनॅप केलेलं होतं ही गोष्ट अर्जुनने घरच्यांपासून लपवून ठेवलेली असते. सायलीला असं वाटत असतं की जर ती गोष्ट अर्जुनने घरच्यांना सांगितली असते तर मैपत कसा माणूस आहे हे घरच्यांना कळलं असतं. त्यामुळे घरच्यांचा अर्जुन सरांवर विश्वासही वाढला असता आणि मैपतच्या नादाला सुद्धा कोणी लागलं नसतं. आणि मग बाबांनी जी केस रविराज सरांकडे सोपवलीये ती केस पुन्हा अर्जुन सरांकडे येईल. परंतु अर्जुन असं का करतोय याचं उत्तर अजून सायलीला मिळालेलं नसतं. तर अर्जुन त्याचं काम करत असतो, त्याचा केस स्टडी करत असतो आणि त्यावेळी तो चैतन्यला बोलावतो. कारण आता जेव्हा चैतन्य तिथे येतो तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की बोल, तुला काय बोलायचं माझ्यासोबत. अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य, तुला माझ्यावर आणि सायलीवर जरासाही विश्वास असेल ना, 1% जरी विश्वास असेल ना, तू माझं ऐकशील. आणि अर्जुन आता चैतन्याला सांगतो की तुला माहितीये ना सायली 2 दिवस गायब होती, आणि तुला ही गोष्ट माहितीये का, जेव्हा सायली 2 दिवस गायब होती तेव्हा ती कुठे होती, ती होती मैपतच्या आउट हाऊसवर. मला तुला ही गोष्ट सांगण्याचं फक्त एकच कारण आहे की आता तू तिकडे राहतोयस आणि मला तुझी काळजी आहे आणि तुझ्यावर नेहमी टांगती तलवार आहे, एवढं लक्षात ठेव. तू मला कुठलीही मदत करावी अशी माझी अजिबात इच्छा नाहीये आणि माझ्यामुळे तू साक्षीसोबतचे संबंध तोडून टाकावे असंही मला म्हणायचं नाहीये. परंतु इथून पुढे फक्त तू तुझा सावध राहा, कारण जो वार सायलीवर झालाय तो वार तुझ्यावर सुद्धा होऊ शकतो. एक मित्र म्हणून मला तुझी काळजी वाटते आणि म्हणून मी माझा इगो बाजूला ठेवून मी तुला इथं बोलावून तुला समजावून सांगितलंय. तितक्यातच तिथे सायली येते आणि सायली चैतन्याला म्हणत असते की चैतन्य सर तुम्हाला जे काही बोलताय ना ते अगदी खरं आहे. कारण ज्यावेळी मला किडनॅप केलं गेलं होतं त्यावेळी माझ्याकडे एक पेनड्राईव्ह होता. संतोषने मला तो पेनड्राईव्ह दिला होता. जेव्हा मी संतोषच्या घरून तो पेनड्राईव्ह घेऊन निघाले होते तेव्हा मला काही गुंडांनी किडनॅप केलं. चैतन्य सायलीला म्हणत असतो की हे बघ सायली, चैतन्य सायलीला म्हणत असतो की हे बघ सायली वहिनी, मी सुद्धा मैपतच्याच आउट हाऊस मध्ये राहतो आणि मैपत आणि साक्षी सोबत राहतो. त्यामुळे अण्णांवर आणि साक्षीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही मला त्यांच्याबद्दल काहीही भडकवलं तरी सुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि तू जे काही सांगतेस ना की तू आउट हाऊसवर होती वगैरे, आणि त्यावेळी मैपतच्या बंगल्यावर मी सुद्धा होतो ना, मग मला तर असं काही जाणवलं नाही, मला तर तू कुठे दिसली नाही, मग तू असं कसं काय बोलतेस आणि कुठल्या निर्णयावर तू एवढी ठाम आहेस. चैतन्य मात्र अर्जुन आणि सायलीचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. चैतन्य आता अर्जुनवर अविश्वास दाखवून आता तिथून निघून घरी आलेला असतो, परंतु कुठेतरी बॅक ऑफ माइंडला त्याच्या या गोष्टी चालूच असतात. अर्जुनने आणि सायलीने सांगितल्याप्रमाणे तो पेनड्राईव्ह, सायली आउट हाऊस मध्ये आलेली, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. आणि त्यावेळी त्याला हेही गोष्ट आठवत असते की त्याला त्याच्या गाडीमध्ये पेनड्राईव्ह सापडलेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आउट हाऊस मधून त्याला कसला तरी आवाज येत होता, परंतु साक्षीने मात्र त्याला तिथे काय आहे ते बघूनच दिलेलं नसतं. आणि त्यावेळी साक्षी सुद्धा प्रचंड घाबरलेली होती. चैतन्य आता तो पेनड्राईव्ह, त्याला जो पेनड्राईव्ह भेटलेला असतो तो बाहेर काढतो आणि विचार करतो की सगळ्या गोष्टींमध्ये मी अर्जुनच्या सगळ्या गोष्टी स्वीकारूही शकत नाही आणि अर्जुनला पूर्णपणे नाकारूही शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये साक्षी असं काही करेल असं तर मला अजिबात वाटत नाही, कारण साक्षी खूप इनोसंट मुलगी आहे. मला माहिती आहे की साक्षीचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि माझं साक्षीवर किती प्रेम आहे, आणि माझ्यासोबत ती खोटं तर कधीच बोलणार नाही. तर चैतन्य जेव्हा तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करणार असतो नेमकं त्याच वेळी साक्षी तिथे आलेली असते. आता साक्षीला भीती वाटत असते की चैतन्यला अर्जुनने काही सांगितलं तर नसेल ना, आणि अर्जुनचा ब्रेन वॉश तर त्याने केलेला नसेल ना, कारण अर्जुनला तर चांगलंच माहिती आहे की सायलीला किडनॅप करणारे मैपत आणि साक्षी सोडून दुसरे कोणीच नाहीये. आणि जर ही गोष्ट अर्जुनने चैतन्याला सांगितली असेल आणि चैतन्याला जर आपल्यावर विश्वास बसला नाही आणि चैतन्य आपल्यावर अविश्वास दाखवायला लागला तर मग मात्र आपलं काही खरं नाही. साक्षी माहिती काढण्यासाठी चैतन्याकडे
अर्जुनाकडे आलेली असते. साक्षी चैतन्याला म्हणत असते की चैतन्य, जेव्हापासून तू अर्जुनकडे जाऊन आलाय तेव्हा सारखाच अस्वस्थ वाटतोय, काही झालंय का? आणि तुला जर काही त्रास होत असेल तर तू ते मला सांगू शकतो. अशा प्रकारे साक्षी ही चैतन्याला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. चैतन्य सांगतो की नाही नाही, मी असाच अस्वस्थ आहे, अर्जुनच्या बोलण्याने मला काही फरक पडलेला नाहीये. आणि तसंही सायली वहिनी सापडलीये, ती कुठेतरी मंदिराच्या मागच्या बाजूला बेशुद्ध होऊन पडली होती. तर साक्षीच्या मात्र ही गोष्ट पथ्यावर पडलेली असते. साक्षी मनोमन खुश होते आणि म्हणते की याचा अर्थ सायलीला हे समजलंच नाही की हा आमचा बंगला आहे म्हणून, आणि सायलीचा खूप मोठा गैरसमज झालाय. चला, सायलीने अर्जुनला काही सांगितलेलं नाहीये ना, म्हणजे बरं झालं. आता शेवटी काहीही झालं तरी आम्ही सही सलामत सुटतोय हे मात्र नाकारता येणार नाही. साक्षी म्हणते की काय चैतन्य, तू खरं बोलतोयस, आणि बघितलं ना तू त्या दिवशी अर्जुनने इथे येऊन किती मोठा तमाशा केला ते. त्याने उगाच आमच्यावर संशय घेतला आणि आम्हाला या गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. चैतन्य साक्षीला म्हणत असतो की हो ग, अर्जुन असाच आहे, आणि खरं तर मला तुमची माफी मागायला पाहिजे. अर्जुन माझा मित्र आहे म्हणून त्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागतंय. साक्षी म्हणत असते की जाऊ दे चैतन्य, तू या सगळ्या गोष्टींचा नको विचार करूस. तेव्हा चैतन्य तिला म्हणत असतो की नाही साक्षी, आता वाचल्य आश्रम मर्डर केस मधून मी तुला सही सलामत बाहेर काढणार. मला तुझं म्हणणं अगदी पटतंय, आणि आता या केसमध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. असं म्हणून मैपत आता साक्षीकडनं सगळं काही काढून घेत असतो आणि साक्षीला अंधारातच ठेवत असतो. साक्षी मात्र बिनधास्त होते. साक्षीला जे पाहिजे होतं ते तर भेटलेलं असतं. साक्षी वेगळ्याच दुनियेमध्ये असते. चैतन्य सगळ्यात पहिल्यांदा आता बंगल्याचा आजूबाजूचं जे सीसीटीव्ही फुटेज असतो ते सीसीटीव्ही फुटेज काढतो. त्याच्या आधी तो पहिल्यांदा पेनड्राईव्ह हा लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि त्यामध्ये असतात संतोषच्या कॉल रेकॉर्डिंग्स. मैपतचं आणि संतोषचं बोलणं झालेलं असतं आणि त्यातून हे तर क्लिअर दिसत असतं की मैपतनेच प्रतापला फसवलेलं आहे आणि प्रतापच्या ट्रकमध्ये संतोषकडून त्याने ड्रग ठेवून घेतलेले होते. त्यानंतर चैतन्य सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक करतं. तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायलीला जेव्हा त्या गुंडांनी व्हॅन मधून घरी आणलं होतं ते सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं आणि त्यानंतर सायलीला आउट हाऊस मध्ये ठेवलेलं असतं. ती गोष्ट सुद्धा रेकॉर्ड झालेली असते. चैतन्याने आता एक एक पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते. चैतन्याला साक्षीचा आणि मैपतचा डाव चांगलाच समजलेला असतो आणि आता त्या दोघांनाही अंधारात ठेवून आणि त्यांच्या बाजूने राहून, त्यांच्या घरात राहून आता चैतन्य त्यांच्याच विरोधात मोठा गेम करणार असतो. चैतन्याच्या हातात आता सगळे पुरावे असतात. चैतन्य साक्षी आणि मैपतला सांगतो की आजपासून मी तुमच्या विरोधात केस लढणार आहे. माझ्या हातात तुमच्याकडचे सगळे पुरावे आहेत. तुम्ही किती नीच माणसं आहात ना हे आता मला कळून चुकलंय. तर आता साक्षी आणि मैपतला खूप मोठा धक्का बसलेला असतो. चैतन्यापुढे आता साक्षी आणि मैपतचा खरा चेहरा आलेला असतो. त्यामुळे चैतन्य नक्कीच मोठं पाऊल उचलणार असं त्या दोघांनाही वाटत असतं. तर चैतन्य म्हणत असतो की अर्जुन आणि मी आता आम्ही एकत्र झालोय आणि आम्ही आता तुम्हाला सोडणार नाही. आता तुमचा निकाल हा कोर्टातच लागणार आहे आणि आता अर्जुनच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे. तुमच्या प्रत्येक गुन्ह्याचा पुरावा माझ्याकडे आहे. आणि साक्षी, तू तर माझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक केलंय. खरं तर तुला या सगळ्या गोष्टी हव्या होत्या. तुला माझा फक्त फायदा करून घ्यायचा होता म्हणून तू अर्जुन पासून सुद्धा मला तोडलंस. परंतु एक लक्षात ठेव, अर्जुन पासून मला कोणीही तोडू शकत नाही. मैपतला आणि साक्षीला समजलेलं असतं की चैतन्य आता पूर्णपणे फिरलेला आहे. चैतन्य त्यावेळी कोर्टामध्ये निघालेला असतो आणि त्यावेळी त्याने मैपत आणि साक्षी समोर हा मोठा खुलासा केलेला असतो. चैतन्य आता कोर्टात जायला निघतो. तर आता मैपत आणि साक्षी एकमेकांना खुणावतात आणि आता चैतन्य कोर्टामध्ये कसा जाणार नाही याची ते खबरदारी घेतात. तर मित्रांनो चैतन्य कोर्टात जाऊ नये म्हणून साक्षी आणि मैपत नक्की पुढचं कोणतं पाऊल उचलणार हे आपल्याला पुढील येणाऱ्या भागांमध्ये समजणार आहे. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.